महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला आपला विरोध आहे, त्यामुळे हा कायदा आणू नये अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या मागणीचे निवेदन शासन प्रतिनिधी या नात्याने जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलं। राज्य शासनाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा आणण्यात येणार आहे। या कायद्यानुसार राज्यातील विविध देवस्थान समित्यांकडे असणाऱ्या जमिनी हक्कदार कुळ आणि खंडकऱ्यांच्या नावे केल्या जातील। या प्रस्तावित कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाने विरोध दर्शवला आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा 1950 नुसार देवस्थानची मूर्ती ही एक कायदेशीर व्यक्ती मानली गेली आहे आणि या जमिनीची मालकी त्या देवदेवतेकडे असते। त्यामुळे या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे करता येत नाहीत अशी भूमिका महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी 4 दिवसांपूर्वी जाहीर केली। हा कायदा मुख्यमंत्र्यांनी मंजूर करू नये अशी मागणी महासंघाची आहे। या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आजपासून महासंघाच्या वतीने सह्यांची मोहीम सुरू केल्याचं महासंघाने जाहीर केलंय। दरम्यान मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलं। यावेळी मंदिर महासंघाचे सहसंयोजक अशोक गुरव, रणजित चौगले, ओंकार बनकर, कृष्णात गुरव, संभाजीराव भोकरे, निरंजन शिंदे, विक्रम जरग, शिवानंद स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।